आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे आणि माझी आदरांजली संतोष देशमुखना, मी त्यांचा राजीनामा सोडा, त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा बीडला येऊन डोकं टेकेन संतोष देशमुखांपुढे की माझी आदरांजली तुम्हाला ही असेल. आणि एवढंच नाही, ते करुणा मुंडे, रेणुका शर्मा या प्रत्येक स्त्रीला त्यांनी जितकं जितकं छळलंय, त्या प्रत्येक जेलमध्ये त्या असतानाच्या प्रत्येक मिनिटाचा, मी आजपर्यंत त्या दोघांवर कधी बोलले नव्हते, कधी करुणा विरुद्ध बद्दल पण बोलले नव्हते, पण आज मला बोलावंसं वाटतंय की त्या प्रत्येक जेलमध्ये काढलेल्या मिनिटाचा हिशोब आज त्यांना मिळालेला आहे आणि त्याची अद्दल ही धनंजय देशमुखना घडली आहे. कारण हे जे आपण म्हणतो ना की पापाचा घडा भरला, त्यांच्या पापाचा घडा आता भरलेला दिसतोय आपल्याला. बास. आणि आता हे जे सगळे डॅम्बिसपणे आहेत ना, ते बास आता. आणि तुम्हाला कोणाला अख्ख्या महाराष्ट्राला एका चकार शब्दाने पटेल का की तुमची तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही बोलतायत? युजलेसपणाचे कळस आहेत हे सगळे. धन्यवाद.